नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर खूप दिवसांनी आपला पायथॉनचा व्हिडिओ येतोय, पण आता इथून पुढं काय कंटिन्युअसली आपलं काम हे चालूच राहिलं नाही. पायथॉनचं पूर्णपणे आता मी संपूनच राहील आल्यानं. आता बरेचसे आता व्हाईल लूपचा आपला शेवटचा पार्ट बाकी होता की व्हाईल लूप आपण कसं यूज करतो, कशामध्ये की जे आपण डेटा स्ट्रक्चर शिकलो, जसं की लिस्ट झालं, टपल झालं किंवा सेट झालं, ह्या इलेमेंट सेट झालं, डिक्शनरी झालं, यांचे जे इलेमेंट मी व्हाईल लूपनी कशी प्रिंट करावी हे आपल्याला आता शिकायचे. कारण की मेन काय पूर्ण त्याचाच यूज आपला जास्त होणार आहे, तर त्याच्यावरच आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त फोकस आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात पहिले सॉरी की मी असे कंटिन्युअसली व्हिडिओ नाही टाकू शकलो तुम्हाला. आणि मला जेव्हा 10,000 सबस्क्रायबर झाले, खरंच मला म्हणजे सुरुवातीला असं वाटत होतं की मराठीमध्ये कोडिंग कोण शिकणार आहे, पण आता असं वाटते की खूप जण शिकू शकता बॉस. आणि असाच सपोर्ट ठेवा, येणाऱ्या काही काळामध्ये खूप सारं कंटेंट आपण आपल्या भाषेमध्येच शिकू आल्यानं. तर आजचा जो मेन गोल आहे त्याच्याकडे आधी जास्त फोकस करू की आपल्याला शिकायचं काय की आपल्याला हे शिकायचं की मी आत्तापर्यंत व्हाईल लूप खूप जास्त प्रॅक्टिस घेतली, एवढी प्रॅक्टिस कोणीच घेत नाही, कोणीच एवढे क्वेश्चन घेत नाही. मी व्हाईल लूपला कसं कसं यूज करायचं ते सांगितलं. तसं तर फॉर लूप आपला नेक्स्ट चालू होणार आहे ह्या लेक्चरनंतर. की जसं तुम्हाला बघायचं आहे की आता लिस्टमध्ये तुम्ही लिस्ट काय असतं, टपल काय असतं, मला माहिती तुम्ही आता विसरले पण असतील बरेचसे लोक. जे नोट्स बनवत असतात त्यांनी नोट्स आपल्या प्रिव्हियस रिव्हिजन करा आणि मग लेक्चरला कंटिन्यू करा, किंवा काही गरज नाही, मी पुढं सांगणार आहे तसं. लिस्ट, टपल, स्ट्रिंग, सेट आणि डिक्शनरी यांच्यामध्ये जो डेटा स्टोअर आहे त्या डेटाला मी व्हाईल लूपनी कसं ॲक्सेस करेल हे आपल्याला आता मेन समजायचं आहे. म्हणजे की जसं समजा मी पूर्ण टेबलच आणलेलं आहे, पायथॉन कलेक्शन म्हणता यांना, किंवा पायथॉन डेटा स्ट्रक्चर पण म्हणता काही जण, पण आपण कलेक्शन म्हणायचं. डेफिनेशन लिस्ट म्हणजे काय असतं एक एक करून आता काय ते समजून घेऊ. मला माहिती विसरले तुम्ही सगळेजण, पण आपल्याला काय जरी विसरले असेल तरी रिव्हिजन आपल्याला करण्याचे. जसं की आता काय ऑर्डर कलेक्शन ऑफ द आयटम्स, लिस्टमध्ये काय राहतं की ऑर्डर कलेक्शन काय राहतं, एक ऑर्डर वेनी राहतं. आणि लिस्टला आपण रिप्रेझेंट कशाने करतो रे, लिस्टला आपण रिप्रेझेंट करतो सेटनी. कशाने, सेटनी रिप्रेझेंट करतो. इथं ऑर्डर तुमची मेंटेनच पाहिजे बघा का, ऑर्डर काय पाहिजे, मेंटेन पाहिजे, म्हणजे इंडेक्सिंग त्याला केलेलं राहतं. नंतर हा म्युटेबल आहे, म्हणजे हा चेंज होऊ शकतो. जर तुम्ही त्याच्यावर काय अपडेट बिपडेट जर केलं तर ते इन्सर्शन अपडेशन हे ऑपरेशन त्याच्यावर पॉसिबल आहे. खाली दिले पण असं लिखतं बघा की अपेंड करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, पॉप म्हणजे तुम्ही रिमूव्ह पण करू शकता लिस्टवर ऑपरेशन म्हणून. ही काय म्युटेबल पण आहे. इंडेक्सिंग आणि स्लायसिंगला ही सपोर्ट करतं. मी इंडेक्सिंग आणि स्लायसिंग खूप डीपमध्ये कव्हर केलेलं आहे मागच्या काही लेक्चरमध्ये, तुम्ही बघू शकता इंडेक्सिंग आणि स्लायसिंग काय असतो. आणि चेंजिंग डेटा फ्रिक्वेंटली, स्लोअर दॅन टपल, टपलपेक्षा काय हा स्लो आहे कोणता, लिस्ट. आणि जसा डेटा एक्झाम्पल जर बघायला गेलं तर फक्त स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय 10, 20, 30 याची इंडेक्सिंग कशी होईल, 0, 1, 2 अशी इंडेक्सिंग होती. किंवा निगेटिव्ह इंडेक्सिंग जर धरलं तर -1, -2, -3 असं इंडेक्सिंग होऊन जातं. नंतर टपल एक असतो, तसा लिस्ट असतो तसा टपल राहतो. फक्त हा काय इम्युटेबल आहे, म्हणजे हा चेंज होऊ शकत नाही, याच्यावर तुम्ही इन्सर्ट नाही करू शकत, याच्यातून डिलीट पण नाही करू शकत. आणि हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नाही केला जात, हा आपला पॅरेंथेसिस राऊंड ब्रॅकेटमध्ये इथं डिनोट केला जातो. जसं की इथे एक्झाम्पल बघा 10, 20, 30 सेम आहे, फक्त काय राऊंड ब्रॅकेटमध्ये राहतो. इथं हा ऑर्डरच राहतो. इम्युटेबल म्हणजे तुम्ही त्याला चेंज नाही करू शकत. एकदा हा 2-3 वेळा टेबल बघितलं आणि तुमचं सगळ्या रिव्हिजन एकदम परफेक्ट होऊन जाईल. ऑर्डर इथं मेंटेन पाहिजे. नंतर म्युटेबल हा नाही आहे, हा याच्यामध्ये चेंज नाही करू शकत तुम्ही. डुप्लिकेट याच्यामध्ये अलाउड आहे, इथं पण अलाउड आहे. नंतर इंडेक्सिंग आणि स्लायसिंगला हा पण सपोर्ट करतो. इंडेक्सिंगद्वारेच आपण एक एक एलिमेंटला ॲक्सेस करू शकतो. म्हणजे 0, 1, 2 तो 0वर जो आहे तर मी काय 10, 20 आणि 30ला इथं काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. नंतर काय फिक्स डेटा आहे आणि सिक्युअर डेटा आहे. फास्टेस्ट आणि इम्युटेबल आणि काउंट आणि इंडेक्स या मेथड वापरले जातात मोस्टली. तुम्ही मागचे लेक्चर रिव्हिजन करा, त्या नोट्स एकदा बघून घ्या, एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं कळून जाईल. हल्ल्या ना. आता काही गोष्टी जेवढ्या नाही कळते तेवढ्या ठीक आहे, जेवढं तुम्हाला आत्ता समजणे गरजेचं ते तर कळूनच जाणार आहे इथून. नंतर अनऑर्डर कलेक्शन ऑफ द युनिक आयटम्स, म्हणजे की सेटला तुम्ही काय करता की खूप सारे अनऑर्डर इलिमेंट राहतात, त्यांचं कलेक्शन तुम्हाला करायचं. तर आपण कशाने करतो, कर्ली ब्रॅकेटमध्ये काय करतो, सेट आपण बनवतो. तर इथं ऑर्डर ही मेंटेन नाही राहत, म्हणून याला आपल्याला जेव्हा ॲक्सेस करायचं तर याला लिस्टमध्ये कन्वर्ट करावं लागतं आपल्याला, सांगतो मी पुढं. त्याने जर ऑर्डर नसेल तुम्ही ॲक्सेस करू शकता का हो लूपच्या द्वारे, नाही. एक ऑर्डर मेंटेन असलं म्हणजे काय डायरेक्ट लूप अप्लाय करून आपण डायरेक्टली काय करू शकतो, त्याची लेंथ फाइंड करून डायरेक्टली काय एक एक एलिमेंटला आपण करू शकतो. काही टेन्शन ना घेऊ, पुढे जाऊन समजेल तुम्हाला. नंतर हा इंडेक्सिंग आणि स्लायसिंगला सपोर्ट नाही करत. युनिक व्हॅल्यूज मेंबरशिप टेस्ट, हा आपल्या युनिक व्हॅल्यूज आणि मेंबरशिप टेस्ट असतं याच्यामध्ये. व्हेरी फास्ट मेंबरशिप चेकिंग, हे पुढं जाऊन समजेल तुम्हाला. नंतर 10, 20, 30 असं डिरेक्टली काय आपण डायरेक्टली
एका कर्ली ब्रॅकेटमध्ये स्टोअर करू शकतो. याच्यामध्ये ॲड, रिमूव्ह आणि डिस्कार्ड अशा खूप साऱ्या मेथड आहे. ज्यांनी सेटचं लेक्चर बघितलं असेल त्यांनी सेटचं लेक्चर जाऊन बघा. सगळ्या कन्सेप्ट काय एकदा रिव्हिजन होऊन जातील तुमच्या. नंतर डिक्शनरी काय राहतं, इथं पण कलेक्शन ऑफ दी की आणि व्हॅल्यूची पेअर. की व्हॅल्यू पायथॉन 3.7 प्लस व्हर्जन नंतर हा काय याची ऑर्डर मेंटेन करण्यात आली आहे. नंतर हा पण म्युटेबल आहे, पण हा पण सेट पण म्युटेबल आहे. इम्युटेबल फक्त कोणत्या टपलवाला नाही आहे. की नो व्हॅल्यू येस, बाकीच्या गोष्टी समजण्याची गरज नाही. की म्हणजे असं एक की राहते एक व्हॅल्यू राहते, की राहते व्हॅल्यू राहते. बाकी तुम्ही काय जास्त डिटेलमध्ये ज्यांना करायचं असेल ऑलमोस्ट सगळी प्लेलिस्ट तुम्ही बघा. सगळ्या याच्यात मी याचा यूज केलेला आहे प्रत्येक ठिकाणी. तर तुम्हाला तिथे काय व्यवस्थितपणे हे समजूनच जाईल. आलं ना. आता एक एक करून काय करू आपण, सगळे प्रोग्राम इथे डिस्कस करू. पुढच्या ज्या गोष्टी आहे ते आपलं व्यवस्थितपणे होईल. एकदा मी फक्त चेक करतो आपला आवाज वगैरे येतो आहे का नाही. मी आता काय करतो, व्हिज्युअल स्टुडिओ कोडला ओपन करतो आणि माझी कोणती सिरीज आहे असं हे पेड वगैरे नाही होणार. आलं ना, की आपण असं मधीच काही लॉन्च करून देऊ की अर्धवट सोडूनच मधी पेड कोर्सेस लॉन्च करू असं कोणतेही होणार नाही. आलं ना. मी पहिल्यापासून म्हणजे की माझं जे एम आहे की मराठी भाषेमध्ये शिकवायचं आणि मी त्याला हे कम्प्लीटच करून राहणार आहे. थोडा टाईम लागेल पण होईल सगळ्या गोष्टी. आता बरेचसे लोक येतील सर इंग्लिशमध्ये कंपनी इंटरव्ह्यूमध्ये ती इंग्लिश कंपल्सरी, तुम्ही मराठीत शिकून काय करणार. मी मराठीत फक्त कन्सेप्ट शिकवतो. तुम्हाला लवकर समजलं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू नाही शकत का, तेवढे ते कॅपेबिलिटी राहतील. कारण की आपण एवढी डिग्री कंप्लीट करतो तर ऑब्वियसली आपल्याला नाही काय ते तेवढं इंग्लिश तुम्ही शिकू शकता. की तुम्हाला मराठीमध्ये समजलेले तुम्ही ते इंग्लिशमध्ये बोलू शकता ना. ऑब्वियसली तुम्हाला जी लँग्वेज आहे त्याच्या विचार तुमच्या डोक्यात मराठीत येतो आधी मग इंग्लिशमध्ये करतो ना. सेम तसंच करायचं इथे तुम्हाला. आलं ना. आता इथं काय करतो, माझं जे पायथॉनचं जे फोल्डर आहे ना, खूप दिवसानंतर ह्या जुन्या सेटअपवर आलेलं आहे मी. पायथॉनचं फोल्डर ड्रॅग अँड ड्रॉप करून देतो इथं. आणि इथं आपलं काय आहे, काही लेक्चर पुण्याला चालते आपले. आता इथं मी परत करतो आपलं काय 18वा लेक्चर आहे वाटतं. 18.py नावाने काय केली, पायथॉनची एक फाईल सेव्ह केली. याला फुल करून देतो. झालं, दिसतंय व्यवस्थित. हां दिसते. आता मेन काय आहे आपल्याला समजायचं काय आहे, पुढं बघा. कलेक्शन झाल्यानंतर आपल्याला हे बघायचं की लिस्टमधला डेटा मी कसं आपण डायरेक्टली काय करू शकतो की वाईल लूपने ॲक्सेस करू शकतो, हे समजणं इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन दिलेले, पण मी आता फक्त डेटा स्ट्रक्चरवर कसा वाईल लूप वापरायचा याच्यावर जास्त फोकस देणार आहे. क्वेश्चन तुम्हाला आता लास्टली किती क्वेश्चन आहे, एवढे सारे क्वेश्चन वाईल लूपवर घेतलेले, ऑब्वियसली तुम्हाला काही प्रॉब्लेम येणारच नाही. आणि जरी आला तरी काही विषय नाही, कधी पण मला मेसेज करा, डाऊट आला तरी आपण डायरेक्टली तयारच राहतो. इंस्टाग्रामवर सगळ्यांना रिप्लाय देतो मी. असं एक पण नाही की ज्याला रिप्लाय नाही दिला गेला. नसेल दिला गेला तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्याला परत मी रिप्लाय देईल, काही विषय नाही तसा. लिस्ट इज अ इंडेक्स बेस. लिस्ट काय राहतो, इंडेक्स बेस म्हणजे की 0, 1, 2. जसं की ॲपल, बनाना, मँगोची एक लिस्ट आहे आणि त्याचं लिस्टचं नाव काय दिलं मी, फ्रूट्स नाव दिलं. आता मला काय करायचं, इंडेक्सच्या बेसिसवर मला काय करायचं, एक एक ठिकाणी जाऊन मला चेक करायचं की तिथं कोणती व्हॅल्यू आहे. म्हणजे 0वर कोणती व्हॅल्यू ॲपल आहे, 1वर कोणती व्हॅल्यू आहे बनाना, 2वर कोणती व्हॅल्यू आहे मँगो. तर इथे जाऊन काय करायचं, मला एक एक ठिकाणी जाऊन काय करायचं, त्याला प्रिंट करायचं. हे प्रिंट करत असताना मला काय करायची, या लिस्टची लेंथ फाइंड करायची. लेंथ म्हणजे काय, लेंथ मला फाइंड करायची. तर मी लेंथ कशी फाइंड करतो, मी तुम्हाला सांगितले कोणत्या पण लिस्टची तुम्हाला लेंथ फाइंड करायची असेल तर सिम्पली काय करा, तुम्ही LN नावाचं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही फक्त त्या व्हॅरिएबलचं नाव टाकून द्या. व्हॅरिएबलचं काय करा, नाव टाकून द्या. तुमच्या लिस्टमध्ये किती लेंथ आहे, 1, 2, 3. तर माझी लेंथ काय होईल इथं 3 पर्यंत आपली चालली जाईल. 3 पर्यंत चालली. मला सांगा इंडेक्सिंग कशी स्टार्ट होते, 0, 1, 2 n-1 पर्यंत जाते. म्हणजे मी इथं कंडिशन लावू शकतो ना, I लेस दॅन लेंथ ऑफ दी फ्रूट्स, कारण लेंथ 3 आहे. मग n-1 पर्यंत जातो म्हणजे 0, 1, 2. मग मला सांगा स्टार्ट कुठून करावं लागेल, इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते. मग मला डेटा जर प्रिंट करायचा असेल त्याच्यावरचा, तर मला इंडेक्सिंग पण काय म्हणजे लूप कुठून स्टार्ट करावं लागेल, मला स्टार्ट करावं लागेल I = 0 पासून काय करावं लागेल, लूप मला स्टार्ट करावं लागेल. I = 0 पासून लूप स्टार्ट झाला. नंतर मला चेक काय करायचं, व्हाईल लूपमध्ये काय देतो आपण, व्हाईल लूपमध्ये देतो कंडिशन की मला जायचं कुठपर्यंत आहे, I लेस दॅन 3 इक्वल टू केलं आहे का मी, नाही लेस दॅन 3 म्हणजे 0 लेस दॅन 3 आहे का, हो आहे. मग तुम्ही काय करा, फ्रूट्स ऑफ झिरो म्हणजे काय, ॲपल, हा माझा प्रिंट होईल. नंतर काय केलं मी, आयला 1ने इन्क्रीमेंट केलं. इन्क्रीमेंटवाला आठवतं आहे ना, इन्क्रीमेंट केलं तर 0 + 1 केल्यावर काय होईल रे, 1. मग फ्रूट्स ऑफ 1वर काय, बनाना, तर बनाना आपला प्रिंट होईल. नंतर काय, परत लूप वाढला 2वर गेला की
2 लेस दॅन लेंथ ऑफ द फ्रुट्स आहे का? हो आहे. 2 लेस दॅन 3 आहे. मग फ्रुट्स ऑफ 2 मँगो माझा प्रिंट होईल, आहे एक इन्क्रीमेंट होईल 3 लेस दॅन 3 आहे का? नाही. लूप ब्रेक झाला. लूप ब्रेक झाला म्हणजे काय? प्रोग्राम आपला तिथे काय होईल? स्टॉप आपला होऊन जाईल. तर असं आहे आपलं काय बेसिक, की कसा आपण डेटा हा आपण ॲक्सेस करू शकतो, कशाच्या मदतीने? आपल्या वाईल लूपच्या मदतीने. ते सिम्पली एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो. जसं की मी काय केलं की सगळ्यात पहिलं काय मला एक लिस्ट बनवायची आहे. लिस्ट कसली बनवायची? मला फ्रूट्सची लिस्ट बनवायची आहे. नंतर मला याच्यामध्ये लिस्टमध्ये काय टाकायचं? ह्या लिस्टमध्ये मला टाकायचं की लेट जावास्क्रिप्ट शिकवतो ना मी, तर जावास्क्रिप्टमध्ये लेट यूज करता. पायथॉनमध्ये आपल्याला कोणत्या व्हॅरिएबल डिक्लेअर करायची गरज आहे का? नाही. इथं सिम्पली काय करायचं आहे मला? ॲपल, आपण दुसरं घेऊ. फ्रूट्समध्ये काय येईल दुसरं आपलं? मँगो नंतर काय येईल आपलं? इथं आपलं येईल समजा ग्रेप्स मी इथं टाकलं. झालं. सेमीकॉलन देण्याची गरज आहे का? पायथॉन शिकतो आपण, सेमीकॉलन देण्याची गरज आहे का? नाही. आपल्याला आता काय करायचं? मी बघितलं इंडेक्सिंगनुसार i = कुठून स्टार्ट करावं लागेल मला? 0 केल्यानंतर मी नंतर काय केलं? व्हाईल नंतर मला काय करायचं आहे की i लेस दॅन कुठपर्यंत रे? 3 पर्यंत. i लेस दॅन काय? 3 पर्यंत. पण इथं 3 आपल्याला लेंथ माहिती म्हणून डायरेक्ट असं टाकायचं का? नाही. जर 4 वाढले तर 4 लेंथ परत मॅन्युअली थोडी चेंजेस करत बसणार आहे आपण. तर आपल्या इथं काय करावं लागेल? आपल्याला लेंथ नावाचं एक फंक्शन आहे जे काय करतं की तुमच्या लिस्टची काय लेंथ तुम्हाला काढून देतं. फ्रूट्सची लेंथ आहे तिथपर्यंत तुम्हाला काय करायचं? जायचं आहे. आता इथं काय? याला मी काढून टाकतो, याची गरज नाही आपल्याला. डायरेक्टली काय? व्हाईल आय, याला मी इथं करतो लेंथ ऑफ फ्रूट्स. डायरेक्टली आपण असं विदाऊट म्हणजे इथं ब्रॅकेट्स लावाच लागतील. नंतर काय? व्हाईल नंतर मला काय द्यावं लागतं? की आपल्याला काय द्यावं लागतं? याच्या स्कोपमध्ये मग मला इंडेंटेशन इथे द्यावं लागतं. इथं काय करतो मी? प्रिंट कशाला करायचं आहे मला? प्रिंट मला करायचं आहे कशाला करायचं आहे? फ्रूट्स ऑफ i = 0 पासून स्टार्ट केलं ना. मग प्रत्येकाच्यावर जे असेल त्याच्यानुसार काय करायचं? मला एक फ्रूट मला प्रिंट करायचा. नंतर काय करायचं आहे? i = i + 1. असं केल्यानंतर मी जेव्हा इथं याला रन करेल तर रन केल्यावर बघा आपलं एक काय आहे? सिंगल आपलं ॲपल, मँगो, ग्रेप्स असे प्रिंट झाले. नुसतं लिस्टला प्रिंट केलं असतं तर काय झालं असतं? प्रिंट कशाला? फ्रूट्सला. म्हणजे डायरेक्ट मी लिस्टलाच प्रिंट करतो बघा. लिस्टला प्रिंट केलं तुम्ही बघा काय होईल. आणि एकदा मी त्याला आपण व्हाईल लूपने प्रिंट केलं तर काय होईल? या दोघांमध्ये डिफरन्स कळणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथं काय करतो मी? याला रन करतो तर इथं बघा दोघींमधला डिफरन्स समजा. लिस्टला जेव्हा प्रिंट करतो तेव्हा काय? तो डायरेक्टली लिस्ट आपल्याला प्रिंट करून देतो. आणि जेव्हा व्हाईल लूपने आपण प्रिंट करतो तेव्हा काय? सिंगल आपला एलिमेंट होतो. का? कारण त्याला आपण ॲक्सेस करतोय. काय? प्रत्येक पोझिशनवर जाऊन जो पडलेला आहे, जो पोझिशन आहे 0वर जो आहे, 1वर तो आहे, 2वर तो आहे, तिथे जाऊन काय करतोय? एकेकाला आपण काय करतोय? प्रिंट करायचं काम करतोय. तर अशा प्रकारे आपण काय? व्हाईल लूप आपण लिस्टवर वापरू शकतो. काय? लिस्टवर वापरू शकतो. सेम आता टपल आहे. टपल कसं वापरायचं रे? टपल म्हणजे काय? टपलमध्ये काय करतो आपण? स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी काय राहतं आपलं? राऊंड ब्रॅकेट राहतं. तर इथं जर काय केलं मी? याला असं प्रिंट केलं तर सगळ्यात पहिले काय? टपलवर जाऊन प्रिंट करायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? टपलवर जाऊन प्रिंट करायचं म्हणजे काय? फक्त काय? स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी राऊंड ब्रॅकेट येणार आहे तुमचं. तिथं पण काय? इंडेक्सिंग हे अलाउड आहे. आपण बघितलं ना टेबलमध्ये बघितलं इंडेक्सिंग काय तिथे अलाउड आहे. 0, 1, 2. तर एक काय करेल? इथं आपली 0 पासून स्टार्ट होईल, एक इन्क्रीमेंट होईल. जोपर्यंत लूप ब्रेक होत नाही तोपर्यंत काय? सगळ्यांना प्रिंट करायचं काम करेल. बघायचं तुम्हाला इथं जेव्हा मी रन करेल तिथं बघा पूर्ण मी पहिलं क्लोज करतो आणि मग परत दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिले काय? तुमची एक टपल प्रिंट होईल. इथं बघा एक टपल तुमची प्रिंट झाली. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? व्हाईल लूपने प्रत्येक इंडेक्सिंगनुसार चेक केलं की काय? एक एलिमेंट तिथे जाऊन कोणता आहे तो चेक केला आणि त्याला प्रिंट करत गेलो. हे कशामुळे पॉसिबल झालं? इंडेक्सिंग आणि ऑर्डर मेंटेन असल्यामुळे आपलं मेन पॉसिबल झालं. आलं समजलं? तर हे झालं आपलं दुसऱ्या डेटा स्ट्रक्चरवर आपण व्हाईल लूप कसा वापरू शकतो, टपलवर आपण व्हाईल लूप कसा वापरू शकतो हे पण तुम्हाला आता इथे कळालेलं असेल. समजलं?
आता लिस्ट झाली, टपल पण झालं, पण टपल काय फिक्स आहे, इम्युटेबल आहे, त्याच्यामध्ये चेंज होऊ शकत नाही. आता पुढं तुम्हाला जसं होईल तसं तसं तुम्हाला समजेलच. काही एक्झाम्पल याच्यामध्ये पण आहे, हे पण प्रॅक्टिस करत चाला, नोट्सला बाजूला ठेवा चाला, प्रॅक्टिस करत चाला, सगळ्या गोष्टी काय तुमच्या क्लिअर होते. तसंच आता मी काय सांगितलं तुम्हाला की स्ट्रिंगला पण इंडेक्सिंग पॉसिबल आहे. मी सांगितलेलं आहे तुम्हाला स्ट्रिंगवर पण काय इंडेक्सिंग पॉसिबल आहे. तिथे काय सिक्वेन्स, हर एक कॅरेक्टर इंडेक्सवरून काय प्रत्येक कॅरेक्टर हा कॅरेक्टर इंडेक्सवरून ॲक्सेस करू शकतो आपण. इथं पण काय इंडेक्सिंग पॉसिबल आहे. जसं की पायथॉन 0 1 2 3 4 5, तर काय 0 पासून तर 5 पर्यंत काय एक 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 लूप चालेल. लेंथ म्हणजे काय राहणार आहे, लेंथ आपली 6 असणार आहे. लेंथ 1 2 3 4 5 6, तो डायरेक्टली काय बघतो की किती नंबर ऑफ कॅरेक्टर आहे, सिक्वेन्स किती कॅरेक्टर आहे. मग i = 0 पासून स्टार्ट होईल, व्हाईल i लेस दॅन लेंथ ऑफ द नेम म्हणजे काय 6, 0 लेस दॅन 6 आहे का वो आहे. मग तिथं काय प्रिंट, पायथॉनला प्रिंट करा, एक 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 प्रिंट होईल सिक्वेन्सनुसार. पायथॉन PYTHON चेक करायचे. चला आपण चेक करू. हे रेफरन्स मी खूप म्हणजे मला असं वाटतं की रिव्हिजनसाठी रेफरन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती पण मोठे प्रोग्रामर म्हणा, एक टाईम जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंटेशन तुम्ही स्वतःचं बनवेलं असलं आणि तुम्हाला कधी पण काही नाही आठवलं आणि तिथे जाऊन लवकर तुम्हाला समजेल एखादी कन्सेप्ट म्हणून, तेव्हा शिकताय ना तेव्हा तुमचं डॉक्युमेंटेशन स्वतः बनवा किंवा तुम्ही लिहित तरी चाला. म्हणजे तुम्हाला जर काही गोष्ट नाही आठवली तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, ते स्पेसिफिक बुकचा किंवा त्या PDF हेल्प घेऊन आपलं पुढचं काम होऊ शकतं. तर स्ट्रिंगसाठी काय करायचं मला की नेम नावाचं काय बनवलं, एक स्ट्रिंग बनवतोय. तर स्ट्रिंगसाठी आपण काय करतो, डायरेक्टली डबल कोट्स. इथं बघा डबल कोट्समध्ये काय पायथॉन लिहिलं, तर आपल्याला इथं काय करावं लागेल, इथं पण सेम पायथॉनच किंवा JS नाव लिहितो मी. JSला काय करायचं, मला एक एक सिक्वेन्स मला काय करायचं, प्रिंट करायचं. लेंथ ऑफ कशाची घ्यावं लागेल रे, तुम्ही नेममध्ये स्टोअर केलं तर ऑब्वियसली नेमचीच लेंथ तुम्हाला घ्यावं लागेल. आणि इथं पण काय करावं लागेल ना, नेमच्या एका पोझिशनवर जाऊन तुम्हाला काय करायचं, प्रिंट एकदा करायचं. तर मी आधी काय करतो, सिम्पली एका सिंगली प्रिंट काय करतो मी, नेमला इथं प्रिंट करतो आणि त्यासोबतच आपल्या व्हाईल लूपनी पण प्रिंट करतो. दोघांमध्ये तुम्हाला काय डिफरन्स आहे हे तुम्हाला लक्षात येईल. इथं बघा मी जसं सांगितलं तुम्हाला JS ॲज इट इज प्रिंट झाला, पण इकडे बघा व्हाईल लूपनी जे प्रिंट केलंय JAYESH झालं, एक एक काय झालं आपले इथे प्रिंट होऊन गेले. समजलं. तर हे झालं की आपण कसं स्ट्रिंगवर व्हाईल लूप हा वापरू शकतो. आलं ना. आता पुढचं आहे की व्हाईल लूप आपण अजून सेटवर कसा वापरू शकतो. तर तुम्हाला विचारतील इंटरव्ह्यूमध्ये विचारतील की व्हाईल लूपने आपण सेटचा डेटा ॲक्सेस करू शकतो का. काही जण म्हणतील हां नाही करू शकत. का बरं, त्याच्यात अनऑर्डर म्हणजे त्याच्यावर इंडेक्सिंगच आपण परफॉर्म नाही करू शकत, तर कसं काय तुम्ही सेटवर डेटा प्रिंट करू शकता. पण हे पॉसिबल आहे. तुम्ही इंटरव्ह्यू जर तुम्ही चांगला असतं, तुम्ही जर चांगले स्टडी केलेला असतं तर इंटरव्ह्यू हेच चेक करतो की तुम्ही चांगला स्टडी केलेला आहे का नाही. मग तुम्ही काय सांगशाल की सेट इज अनऑर्डर, नो इंडेक्स, सो वी कॅन नॉट यूज अ सेट आय. डायरेक्टली सेट आय आपण यूज नाही करू शकत, बट यू कॅन कन्वर्ट इन टू लिस्ट. आपण लिस्टमध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. म्हणजे जसं की पेन, बुक, पेन्सिल ही काय सिम्पलची सेट आहे, आयटम आहे. त्याला मी काय केलं, ह्या आयटम्सला लिस्टमध्ये पास करून, लिस्ट नावाचं फंक्शन म्हणजे काय टाईप कन्वर्ट केला मी. काय केलं, कन्वर्ट केला. हे जे सेट होतं त्याला कन्वर्ट करून कशात केलं मी, लिस्टमध्ये कन्वर्ट केलं. आणि या आयटम लिस्टला काय केलं मी, त्या आयटम लिस्टची लेंथ फाइंड केली, किती लेंथ आहे भाऊ असं. मग तुम्ही लिस्ट कन्वर्ट केली, त्याची लेंथ आपण वापरू शकतो लिस्टवर. म्हणजे काय डायरेक्टली तुम्ही लिस्ट असं केलं असं तरी चाललं असतं, पण लिस्ट ऑफ आयटम्स काय केलं, आयटम ऑफ लिस्ट मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे की त्याला स्टोअर करून दिलं, त्याची लिस्टमध्ये कन्वर्ट केलं आणि आयटम लिस्ट नावाच्या काय एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. आणि नंतर तुम्ही लेंथ फाइंड केली, पूर्ण लिस्टची लेंथ किती म्हणजे त्या सेटची लेंथ किती आहे, आणि ते लिस्टला काय केलं तुम्ही प्रिंट केलं. लिस्टला तर आपण प्रिंट करू शकतो, तर सेटला तुम्ही डायरेक्टली प्रिंट नाही करू शकत. हा मेन लेक्चरचा आज उद्देश होता की सेटला तुम्ही काय डायरेक्टली प्रिंट करू शकत नाही. जसं की तुमचं सेट काय आयटम सेटला कसं बनवशाल तुम्ही, जसं की तुम्ही लिहिलं 10, 20, 30, सिम्पली काय एक सेट तुम्ही बनवला. या सेटला तुम्ही काय केलं की इथं डायरेक्टली तुम्ही काय केलं की आयटमला इथं प्रिंट करण्याचा प्रयत्न केला. काय केलं तुम्ही बघत वाटलंच तर करू शकता. आयटमला तुम्ही काय केलं, इथं प्रिंट करायचा प्रयत्न केला. इथं पण काय करतो, आयटम ऑफ आय इथं प्रिंट करायचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही रन करायला जाशाल तर एरर आलं, सेट ऑब्जेक्ट इज नॉट अ काय सबस्क्रिप्टेबल. सेट ऑब्जेक्ट इज नॉट अ सबस्क्रिप्टेबल. मग आता तुम्हाला कळालं ना की सबस्क्रिप्टेबल म्हणजे त्याच्यातून ॲक्सेस नाही करू शकत. तर तुम्हाला काय करावं लागेल,
मी याला काय करतो आयटम अंडरस्कोर लिस्टमध्ये काय केलं कन्वर्ट केलं, LIST लिस्टमध्ये कशाला कन्वर्ट करतो, या आयटमला कन्वर्ट करतो. आणि नंतर तुम्ही काय करा, ह्या आयटमच्या लिस्टपर्यंत काय करा जा आणि त्या आयटम लिस्टच्या एका पोझिशनवर जाऊन काय करा तुम्ही त्याला प्रिंट करा. आता तुम्ही जर असं केलं तर इथं बघा जेव्हा तुम्ही याला रन करशाल तर रन केलं तर बघा तुमचा डेटा काय आहे हा आपल्या लिस्टमध्ये कन्वर्ट होईल आणि तो काय एक जाऊन आपण प्रिंट करू शकतो. तर सेटवर डायरेक्टली तुम्ही व्हाईल लूप वापरू शकता का, नाही, तुम्हाला कन्वर्ट करा, कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं, लिस्टमध्ये कन्वर्ट करावं लागतं आपल्याला आणि मग त्याला आपण पुढे यूज करू शकतो. तुम्ही अशा लिस्टमध्येच कन्वर्ट करावं लागतं, टपलमध्ये नाही होऊ शकत का, टपलमध्ये नाही होऊ शकत. असे डोक्यामध्ये विचार करत चालायचे. मी जे सांगतो त्याच्यावर 100% भरोसा ठेवा, पण थोडंसं आपलं पण डोकं चालत. तर इथं बघा टपलचं जरी यूज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आलं ना, तुम्ही लिस्ट पण वापरू शकता आणि टपल पण वापरू शकता. आलं ना, त्यांना जे आपण इंडेक्सिंगद्वारे ॲक्सेस करू शकतो त्यांना कोणाला पण यूज तुम्ही करू शकता. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट की डिक्शनरीला तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस करू शकता का, वी कॅन ॲक्सेस कीज युझिंग अ लिस्ट कन्व्हर्जन. तुम्ही त्या कीजला ॲक्सेस करू शकता कशाच्या मदतीने, हे student.keys म्हणजे तुमचा जो स्टुडंट डिक्शनरी आहे त्याला तुम्हाला काय करायचं जसं की नेम जय एज 20 ही काय की व्हॅल्यू म्हणजे तुम्ही ठेवलेले. आता मी स्टुडंटच्या कीला कशामध्ये कन्वर्ट कराल, लिस्टमध्ये कन्वर्ट कराल आणि मग मी त्या लिस्टला काय करेल त्या लिस्टला एक जरून ॲक्सेस करा. काय करेल त्या लिस्टला तुम्ही ॲक्सेस करा. आता कसं करायचं तुम्ही म्हणजे सर हे काय केलं तुम्ही आम्हाला नाही समजलं. मग आधी पहिल्यांदा डिक्शनरी बनवून घेऊ. काय स्टुडंट नावाची काय बनवली मी, स्टुडंट नावाची डिक्शनरी बनायची. डिक्शनरीमध्ये काय राहतं, एक राहते आपली की जसं की नेम आणि व्हॅल्यू. समजा याच्यात काय दिलं मी JAYS जयेश, आपली काय झाली एक की झाली आणि एक व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर काय एजमध्ये काय टाकलं मी की व्हॅल्यूमध्ये समजा 20 मी टाकून दिलं. नंतर काय समजा मार्क्स टाकलं मी आणि मार्क्स टाकल्यानंतर इथं मार्क्समध्ये समजा 100 मार्क्स टाकून देतो मी, 100 मार्क्स टाकून दिले. आता मी काय करतो प्रिंट या स्टुडंटला इथे प्रिंट करतो. आणि दुसरं म्हणजे की याचा टाईप पण मला चेक करायचं, तर प्रिंट टाईप कसला स्टुडंटचा, काय करा स्टुडंटचा तुम्ही टाईप चेक करा. ठीक आहे, टाईपच आहे डायरेक्ट बहुतेक. तुम्ही स्टुडंटचं काय करा टाईप इथे चेक करा. आता याला जर मी रन केलं STUDENT स्टुडंटचं तुम्ही टाईप चेक करा. इनव्हॅलिड सिंटॅक्स, काय सिंटॅक्स चुकलेलं आहे, टाईप स्टुडंट टाईप तर असाच बघतो ना आपण, इथे काय चुकलं. ठीक आहे चला टाईपचं नंतर बघू. याला आधी काय करतो रन करतो मी. याला जेव्हा मी रन करतो F9 केलं तर काय आपली डिक्शनरी इथे प्रिंट होणार आहे. काय होणार आहे, डिक्शनरी तुमची इथं प्रिंट होते. आता पण मला जेव्हा मी याला काय केलं व्हाईल लूपनी ॲक्सेस करायचा प्रयत्न केला. व्हाईल काय आय इथं आधी डिक्लेअर करतो मी, आधी इनिशियलाइज करतो की I=0 पासून आपलं चालू होईल. आणि I< काय केलं मी लेंथ काय केलं, लेंथ ऑफ दी कशाची लेंथ, त्या स्टुडंटची लेंथ. आणि जर याला मी काय केलं खाली कोलन दिलं आणि इंडेंटेशन देऊन लेंथ ऑफ दी स्टुडंट. आणि इथं काय केलं मी प्रिंट कशाला केलं, त्या स्टुडंटच्या एका व्हॅल्यूला जाऊन काय केलं प्रिंट केलं इंडेक्सिंगनुसार. पण हा आता इंडेक्सिंगवर पॉसिबल नाही, पण आपल्याला काय चेक करायचं आहे, पुस्तकात लिहिलेलं नाही की बरोबर आहे का ते पण चेक करायचं आहे. कोडिंगमध्ये असंच आहे, टेस्ट करा आणि पुढे चाला, टेस्ट करा आणि काय करा पुढे चाला. याला जेव्हा मी रन केलं तिथं बघा एरर काय आलं की स्टुडंट आहे म्हणजे की तिथं काय इंडेक्सिंग तुमची ही पॉसिबल नाही, हे एरर आहे. काय तुम्ही करू नाही शकत बुवा, काय तुम्ही डायरेक्टली काय त्याला ॲक्सेस नाही करू शकत असं म्हणणं. आणि जर मी याला काय केलं या
कीज नावाचं काय बनवलं, एक व्हेरिएबल बनवलं आणि या कीजला मी काय केलं म्हणजे त्या स्टुडंटच्या लिस्ट आहे, लिस्ट काय केलं मी स्टुडंट डॉट टॅब बघा स्टुडंट डॉट कीज, स्टुडंट डॉट कीजला काय केलं मी लिस्टमध्ये कन्वर्ट केलं, काय केलं लिस्टमध्ये कन्वर्ट केलं आणि इथं मी काय केलं आता स्टुडंटची लेंथ न काढता मी काय केलं लेंथ ऑफ दी कशाच केलं त्या कीजची लेंथ, कीजच्या लेंथनुसार तुम्ही काय करा त्याला फाइंड करा आणि नंतर तुम्ही काय करा त्या कीज ऑफ आय म्हणजे त्या कीजला तुम्ही काय करा इथे प्रिंट करा, कीजला काय करा तुम्ही प्रिंट करा. असं केल्यावर काय होतं आपण आता बघू की बिल्ट इन फंक्शन ऑर मेथड ऑब्जेक्ट इज नॉट इटरेबल, तुमचं ऑब्जेक्ट ही काय नॉट इटरेबल म्हणजे आता एरर काय आलेले आहे जसं बघा कीज ऑफ आय, मग तुम्ही काय केलं त्या कीज ऑफ आयला काय केलं लेंथ ऑफ द कीज काढल्या, तुमच्या कीज ऑफ आयनी जी व्हॅल्यू येईल तुम्ही केमध्ये टाकली कारण की इथं काय ऑब्जेक्ट आहे ना एक प्रकारचं ऑब्जेक्ट आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल स्टुडंटच्या म्हणजे कीज तुम्ही काय केली स्टुडंटच्या केमध्ये टाकून घेतली आणि एक एक काय केली इथं प्रिंट करून घेतली, काय केली इथे एक एक करून प्रिंट केली. म्हणजे काय केलं म्हणजे काय केलं रे तुम्ही आता हे डायरेक्टली ही जी कीज आहे तुम्ही काय केलं ही पूर्ण स्टुडंटच्या काय केलं स्टुडंटच्या याच्यामध्ये टाकून दिलं की तुम्ही जी जी की आणताय तिथं जो डेटा पडलेला आहे तो काय करा इथं प्रिंट करा, काय करा तो इथं प्रिंट करा. जेव्हा तुम्ही याला रन करशाल तर काय बिल्ट इन फंक्शन मेथड इज नॉट इटरेबल, तुमचं हे इटरेबल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी काय करतो त्यांनी जसं दिलेलं आहे तसं काय करतो एक एक रेकॉर्डिंग. एरर फक्त आपलं लास्टला काय होतं माहिती का की स्टुडंट डॉट कीज, कीजच्या पुढं काय 2 पॅरेंथेसिस आपल्याला ठेवायचे होतं म्हणजे ते एक प्रकारचं फंक्शन आहे, ते ॲज अ ऑब्जेक्ट तुम्ही काय एक इटरेट नाही करू शकत. स्टुडंट डॉट कीज गेल्यानंतर तुम्ही काय केलं लिस्टमध्ये त्याला कन्वर्ट केलं, नंतर कीज आपली आली, मग प्रत्येक काय त्या कीजला तुम्ही काय केलं केमध्ये केलं आणि स्टुडंटची की म्हणजे की तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजून सांगतो, मला माहिती आहे थोडं डिफिकल्ट आहे. आपण हे बघितलं की डायरेक्टली आपण त्याला ॲक्सेस नाही करू शकत, मग ॲक्सेस म्हणजे काय ही की राहते आपले ही व्हॅल्यू राहते की व्हॅल्यू की व्हॅल्यू की व्हॅल्यू काय आपलं आहे. स्टुडंटला प्रिंट केलं तर ऑब्वियसली एक डिक्शनरी तुमची प्रिंट होणार आहे, डायरेक्टली नेम जेश एज 20 मार्क्स 100 आपले काय इथं प्रिंट होणार आहे. पण आता मी काय केलं की मला जेव्हा याच्यावर व्हाईल लूप अप्लाय करायचं होतं तर डायरेक्टली मी अप्लाय नव्हतं करू शकत, म्हणून मी काय केलं त्याच्या ज्या कीज आहे कीज म्हणजे कोणत्या या नेम एज आणि मार्क्स यांना मी काय केलं लिस्टमध्ये कन्वर्ट केलं, यांना काय केलं लिस्टमध्ये कन्वर्ट केलं. लिस्टमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ह्या कीजची मी लेंथ फाइंड केली, कीजची लेंथ किती येणार आहे 3 आहे तर 3च माझी काय येणार आहे हिचं व्हॅल्यू येणार आहे म्हणजे आय लेस दॅन काय होईल माझा 3 पर्यंत. लेंथ ऑफ द कीज म्हणजे काय जेवढी कीजची लेंथ राहील त्या लिस्टमधलीची लेंथ जेवढी राहील तुम्ही लिस्ट जी कन्वर्ट करून कीजमध्ये ठेवली जेवढी कीजची लेंथ राहील तेवढंच काय राहणार तुमचं लूप तिथपर्यंतच चालणार आहे, त्याच्यानंतर काय होणार ब्रेक आपला होणार आहे. म्हणजे तेवढ्यापेक्षा कमी जर असेल 0 1 2 असेल तर तुम्ही डायरेक्टली इंडेक्सिंग आता करू शकता की 0 1 2 0 1 2 काय या कीजवर लागेल 0 1 2 कारण तुम्ही लिस्ट कशाची बनवली त्या कीजचीच बनवली व्हॅल्यूवर बनवली का नाही. मग नंतर काय केलं तुम्ही त्या कीज ऑफ आयला, कीज ऑफ आय म्हणजे काय त्या नेमच्या आयला तुम्ही काय टाकलं केमध्ये टाकलं म्हणजे काय कीज ऑफ आय काय रे कीज ऑफ आय म्हणजे की कीज ऑफ पहिला आला समजा 0 कीज ऑफ 0, कीज ऑफ 0 म्हणजे काय आहे आपला नेम, कीज ऑफ 0 म्हणजे काय नेम. तो नेम कुठं टाकला तुम्ही इथं आला नेम, कीज ऑफ 0 काय नेम का तुम्ही बघा लिस्ट कशी तयार बनल तुमची लिस्ट अशी बनल नेम एज आणि मार्क्स अशी तुमची लिस्ट बनल. मला सांगा याच्या 0वर काय आहे 0 1 2 याचे कीज नाव तुम्ही नाव दिलं कीज तिचं नाव दिलं 0वर काय नेम त्या कीज तुम्ही काय केलं स्टुडंट ऑफ नेम म्हणजे काय स्टुडंट ऑफ 0 त्याचे काय होईल स्टुडंट ऑफ 0 म्हणजे स्टुडंट ऑफ नेमवर काय स्टुडंट ऑफ नेमवर तुम्ही बघितलं जयेश म्हणून सगळ्यात पहिले काय झालं तुमचं जयेश हा इथं प्रिंट झाला. तसंच काय झालं आय इन्क्रीमेंट झाला, आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 1 स्टुडंट ऑफ एज, एजवर काय 1 स्टुडंटच्या एजवर तर तुम्ही बघितलं तुम्हाला काय दिसेल तुम्हाला 20 तर तुमचा रिझल्ट काय आला नंतर 20 आला. नंतर आय इन्क्रीमेंट झाला, आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं स्टुडंटच्या 2वर काय म्हणजे की कीजच्या 2वर काय कीजच्या 2वर जर बघितलं तुम्ही तर बघितलं तर मार्क्स आहे आणि मार्क्स म्हणजे काय तुमचं इथं चाललं जाईल केमध्ये आणि मग स्टुडंट ऑफ मार्क्स किती स्टुडंट ऑफ मार्क्स किती 100 आहे तर इथं 100 तुमचं आउटपुट आलं. तर अशा प्रकारे काय तुम्ही डिक्शनरीला व्हाईल लूपच्याद्वारे प्रिंट करू शकता. हे प्रॅक्टिसलीच तुमचे काय असे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे आणि आता इथून पुढे कंटिन्यू लेक्चर आहे त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. अजून पण काही क्वेश्चन दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जमले तर ठीक आहे, नाही जमले तरी आपण येणाऱ्या काही लेक्चरमध्ये पुढे कंटिन्युअसली ती फॉर लूपनी पण प्रॅक्टिस होतच राहील. नाही जमले तर मला मेसेज करा, मी तिथं तुम्हाला रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करेल. आता इथून पुढे सिरीज ही कंटिन्यू राहणार आहे. भले आता काही
म्हणजे की 27 तारखेला पण मी घेईल, 28ला पण गेले. 28ला शक्यतो लेक्चर होईल का नाही काय नाही माहीत नाही, पण मी एक लेक्चर आधीच शूट करून ठेवेल. पण नाही, रविवार आहे ना 28ला नाही होणार. म्हणजे संडेला कॉमन ऑफ राहील आपल्या लेक्चरचं, सेटअपला पण सुट्टी राहील, त्याच्यामुळे काय संडेला ऑफ राहील. आणि डाऊट सेशन चालू करणार मी दर सॅटर्डेला. म्हणजे की तुमचे जे डाऊट असेल ते म्हणजे माझ्यासोबत डिस्कस करू शकता. आणि आपले क्वेश्चन पण राहतात, ते पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. फक्त मेन काम असं आहे की तुम्ही सपोर्ट दाखवा आणि कमेंट करा रे. सगळ्यांनी कमेंट करा. कमेंट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करत चला. तुमचा जेवढा जास्त रिस्पॉन्स राहील ना तेवढं जास्त माझ्यामध्ये मोटिवेशन राहील. आता व्ह्यूज भले कमी येतं, पण मी माझं काय थांबणार नाही. आपलं एक मेन गोल आहे ते काय साध्य करून राहणार. इतक्या दिवस मी म्हणजे की माझ्या 10 व्ह्यूज होतं तेव्हापासून कंटिन्यू केलेलं. आता 300-400 येतं तरी बरे येते मनाने. हळूहळू आपले वाढतील, कारण आपण असं आश्वासन देऊन निघून नाही जाते. जे काम धरले ते काय करतो, कंप्लीट करतं. आणि लाईव्ह भरपूर जणांचं आहे, पण मी लाईव्हलाच प्रेफरन्स नाही देत, कारण लाईव्हमध्ये खूप जास्त टाईम वेस्ट होतो. कोडिंग ही लाईव्हमध्ये शिकण्याची गोष्ट आहे, पण तुमचा टाईम पण इतका इम्पॉर्टंट आहे. तुम्ही व्हिडिओ बघा आणि लगेच प्रॅक्टिसला जास्त वेळ द्या ना. ते लाईव्हमध्ये मग ते ऐकणार आणि ते बोलणार आणि ते करणार, थोडा टाईम वेस्ट वाटतो मला. मग काही विषय नाही, थोडं जास्त तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि माझ्याशी टचमध्ये राहा. मेसेज वगैरे तुम्ही करत चाल. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.